100 हेडलाईन्स मधून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची कार्यालयाची माहिती आहे। मंगळवारची बैठक देखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे। कुरडू गावात आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणात रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू, रोहित पवारांची पोस्ट। कुरडू प्रकरणी मुरुम माफियांविरोधात कारवाईसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय सचिवांची भेट घेतली आहे। या घटनेची चौकशी करण्याची मागणी मोहितेंनी केली। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी शासनाकडून हालचाली। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती सातारा गॅझेटची मागणी। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठकीचं आयोजन। भुजबळ इतर ओबीसी मंत्र्यांची भूमिका काय असणार याकडे लक्ष। कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी प्रशासन स्तरावर हालचालींना वेग आलाय। गाव पातळीवर गठीत केलेल्या समितीचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। आपल्याला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची धोबी समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सध्या धोबी समाज केंद्रीय सूची आणि राज्य सूचीमध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गात आहे। सीपी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती झालेत। राधाकृष्णन यांना 452 मतं तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं पडली आहेत। 752 वैध मतांपैकी 15 मतं बाद झाली आहेत तर 14 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा अंदाज आहे। इंडिया आघाडीची मतं राधाकृष्णन यांच्या पारड्यात पडली, त्यामुळे विरोधी पक्ष तोंडावर पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। एनडीएच्या उमेदवाराला अधिकची 35 मतं मिळाली। खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा तर पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्त्वाचं असतं, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारली असली तरीही मोर्चा काढण्यावर मात्र मोर्चेकरी ठाम आहेत। शिंदेंच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्केंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी होईल। आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता। मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई। जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक झाली आहे। जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकांवर कारवाई। मुंबईतील दादरचा कबूतरखाना हा पूर्णपणे बंद। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेनं कारवाई केल्यामुळे कबूतरखाना बंद झालाय। परिसरातील कबुतरांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाल्याचं चित्र आहे। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। भाजप नेते गणेश नाईकांचं वक्तव्य। अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंना इशारा दिल्याच्या चर्चा। 16 ऑक्टोबरला गौतम अदानी बारामतीत येणार असल्याची शक्यता आहे। बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजच्या उद्घाटनासाठी गौतम अदानींना आमंत्रण देण्यात आलंय। कांद्याचे भाव हे घसरत चालल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सध्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळतोय। नाफेडचं चुकीचं धोरण भाव घसरणीला कारणीभूत ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। शिर्डी सुजय विखे यांचे बॅनर फाडण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। बॅनर फाडण्याच्या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचा वाद आता न्यायालयात पोहोचलाय। मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जय सहकार पॅनलनं न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणी आता 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होईल। मुंबईतील डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होणार। मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून आजपासून तपासणी। मीरा भाईंदरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून दिवाळीचं गिफ्ट मिळालंय। दहिसर टोल नाका स्थलांतरित केला जाणार, त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटण्यास मदत होईल। रस्ते काँक्रिटीकरणाच्या महानिविदांपैकी 49% कामं पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामं ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असून ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडणार आहे। पाणंद रस्त्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय
समिती स्थापन होणार. शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते असं नवीन योजनेची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. महापालिकांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वहिश्याचा निधी उभारण्यास हुडकोकडून 2000 कोटी रुपयांचं कर्ज. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जाबाबत मान्यता. राज्यभरात अप्पर परिवहन आयुक्तांपासून AIMV पर्यंत 700हून अधिक पदं रिक्त आहेत. परिणामी प्रशासनावर ताण पडतोय. अनेक कामं रखडत असल्यानं रिक्त पदं तातडीनं भरण्याची अनेक संघटनांची मागणी आहे. आणि संजय राऊत सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया.